नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत। जगभरात राहणाऱ्या आदिवासी समाजातील लोकांची संस्कृती, भाषा आणि अस्तित्व वाचवण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार 1994 पासून हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस आदिवासी जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो। आदिवासी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, आरोग्याचा अभाव, बेरोजगारी कमी व्हावी हा यामागचा प्रमुख उद्देश आहे। आदिवासी या शब्दामधील आदि म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे, खूप पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी। आदिवासींना निसर्गाविषयी खूप आवड असते। निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्याचे काम आदिवासी समाज करीत आहे। ते निसर्गाची पूजा करतात। निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देवता मानतात। निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा असते। जंगलामधून कंदमुळे, फळे, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे त्यांचे व्यवसाय आहेत। आजच्या प्रगतीच्या युगातही आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब आहे। आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे। रूढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था पूर्वीपासून अस्तित्वात होती। इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जमिनीवरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले। त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। याच असंतोषामुळे आदिवासी समाजाने आपल्या हक्कांसाठी उठाव करण्यास सुरुवात केली। अगदी पूर्वीपासून बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, किल्लेदार खेमाजी रगतवान, शमशेरसिंग पारधी अशा अनेकांनी आपल्या पराक्रमाने आदिवासी समाजाची मान उंचावली आहे। आपल्या संस्कृती व परंपरेप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस मोठ्या उत्साहात आदिवासी लोक साजरा करतात। आदिवासी समाजाच्या चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, बोलीभाषा व विविध परंपरा या आपण सर्वांनी मिळून जपायला हव्यात। जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी आपण सर्वजण मिळून हातभार लावण्याचा निर्धार करूयात। असेच नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।